गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता आपण जाणून घेऊया अशा व्यक्तीबद्दल ज्याने आपल्या कष्टाने अपयशाला यशात बदललं। नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हताश झाले असतानाही अकोल्याच्या गांधीग्रामच्या शेतकऱ्यांनी हार मानली नाही। शेतातील भुईमूग आणि गूळ यापासून गुळपट्टी बनवत त्यांनी एक यशस्वी उद्योग उभारला। पाहूया अकोल्याच्या गांधीग्रामच्या शेतकऱ्यांच्या जिद्दीची कहाणी। अकोल्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर अकोला अकोट मार्गावरील पूर्णा नदीच्या काठावर वसलेलं गांधीग्राम हे गाव। इथली बहुतेक जमीन खारटणात येत असल्यामुळे क्षारयुक्त आहे। साहजिकच पीक सुद्धा जेमतेमच निघतं। मात्र गावकऱ्यांनी हार न मानता शेतीला जोडधंदा म्हणून भुईमूग आणि गुळापासून गुळपट्टी म्हणजेच शेंगदाण्याची चिक्की बनवण्याचा व्यवसाय सुरू केला। शेतीमधून उत्पन्न चांगलं मिळत नसलं तरी या गुळपट्टीच्या व्यवसायातून इथल्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतं। गुळपट्टी बनवण्यासाठी 5 प्रकारचा गुळ वापरला जातो। यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असलेला मध्य प्रदेशातला गुळ, चवीला किंचित खारट असलेला गावरान गुळ, गुळपट्टीमध्ये चिकटपणा यावा म्हणून कोल्हापुरी गुळ, गुळपट्टीला रंग येण्यासाठी चांदुरी गुळ, तर फिकट चव येण्यासाठी मंडियार गुळ वापरला जातो। भुईमूग घुंगरू या वाणाचा वापरतात। छोट्या छोट्या वाहनांच्या माध्यमातून ही गुळपट्टी शहरांमध्ये विकली जाते। हा व्यवसाय साधारणपणे 1927 मध्ये मिश्रीलाल नावाच्या एका व्यक्तीनं सुरू केला होता असं गावकरी म्हणतात। हळूहळू हा व्यवसाय जोर धरत गेला आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा गांधीग्रामची गुळपट्टी प्रसिद्ध झाली आहे। इथं खाद्यपदार्थ कोणतेच नव्हते म्हणून गूळ आणि फुटाणे, गूळ आणि शेंगदाणे लोक खात। करता करता आम्ही ते विकसित करून याला गुळपट्टीत रूपांतरण केलं आणि एक सात्विक खाद्य, नैसर्गिक खाद्य म्हणून याचा वापर होत गेला। एक पारिश्रमिक खाद्य असल्यामुळे इथले वीट भट्ट्यावाले, रेती काम करणारे म्हणजे जे परिश्रम करतात त्यांना याच्याकडून ऊर्जा मिळत होती। त्याच्यामुळे करता करता काय झालं की अनेक लोकांना शरीरासाठी फायदेशीर आहे म्हणून लोक त्याचा वापर करू लागले। आज 6 राज्यात ही गुळपट्टी विकल्या जाते। नैसर्गिक, सात्विक आणि कोणतेही केमिकल न वापरता केवळ नैसर्गिक साधनाच्या भरोश्यावर आम्ही गुळपट्टी बनवतो आणि म्हणूनच लोकांना ती आवडते। आणि आज हे 6 राज्यात प्रयागराजला सुद्धा आमची गुळपट्टी केली। विशेष म्हणजे 100 कुटुंब या गांधीग्रामचे याच्या भरोश्यावर आज रोज पोटच भरत नाही तर रोजगार सुद्धा निर्मित झालेला आहे। लहरी पाऊस, नापिकी यामुळे ग्रामीण भागात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग रोजगारासाठी महानगरांची वाट धरतो। गुळपट्टीच्या व्यवसायानं तरुणांना गावातच रोजगार मिळाल्यामुळे गांधीग्राम मात्र याला अपवाद ठरतंय। 6-7 वर्ष झाले या गावामध्ये मी काम करीत आहे। भरपूर आम्हाला पगार भेटतो। पुण्याला जेवढा पगार भेटतो त्याच्यापेक्षा आम्हाला इथे शिल्लकच पगार आहे। परगावले जर कामाला गेलो तर 30 मजुरी भेटते। या गावा गुळपट्टीच्या कारखान्यामध्ये राहिलो तर 30 आम्हाला मजुरी भेटते। तर परगावले जाऊन काही हे नाही। नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे कंटाळून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी गांधीग्रामच्या गावकऱ्यांचा कित्ता गिरवला तर शेतीमधल्या संकटांमुळे ते हताश होणार नाहीत। दूरदर्शन बातम्यांसाठी गांधीग्राम अकोल्याहून कुंदन जाधव।